नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा जाते मी अक्कलकोटला आहे. त्या दिवशी गेलं होते 3 ठिकाणं केलं होतं, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट. पण आज फक्त अक्कलकोटला जातलं आहे. स्वामींनी माका पुन्हा दर्शनाक बोलवल्याने या मी खूप खुश आहे. तर त्या दिवशी टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन गेलो होतो मी आणि आज जातलं इर्टिगा घेऊन. हे बघा मागे लावलं आहे गाडी आहे. तर तुमका दाखवत आहे आज बऱ्यापैकी माका शूटिंग करूक मिळात. आता सकाळी निघतं आहे, वाजले 7. बघूया किती वेळ लागता तो बारक्या गाडीक आणि मोठ्या गाडीक आपल्याक 9-10 तास लागले होते. तुमका सगळा प्रॉपर दाखवते व्हिडिओत. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठात. तर मंडळी घराकडनं निघाले आणि येऊन पोचले तळे बाजारात. तळे बाजारात गाडी घेऊन लावले त्यांच्या घराकडे आणि त्यांना फोन केलं आहे. म्हटलं येवा आता, मी इलंय बाहेर येऊन थांबलो आहे. तर ती म्हणाली ठीक आहे 5 मिनिटात येतो, थांबतो वेळ. मग आता थांबताय मी. तर माझ्या आजच्या माणसाला घेतलं आहे आणि मी डायरेक्ट गेलो आहे कोल्हापुरात. 4-5 तास गेले माका येऊ, कारण हळूहळू इलो घाट वगैरे होतो ना म्हणून. आणि कोल्हापूर तर मित्रांनो 4-4.5 तास माका लागले देवगड असून कोल्हापुरात येऊ. आणि कोल्हापुरात येऊ नाही गोकुळमध्ये नाश्ता केलो. गोकुळमध्ये नाश्ता चांगला मिळतात. जरा पार्किंगचा जरा गोंधळा पार्किंगचा गाडी लावून मिळत नाही, नाश्ता चांगला मिळतात लावचे लागतात. मग आता हैसून मी निघतोय पुढे अक्कलकोटच्या प्रवासात. व्यवस्थित तुम्हाला दाखवते वाटेत पुढे जावा, मी येते काय काय बघू मिळतात. चला तर मग भेटूया पुढे मध्ये नाश्ता करू, तुम्ही पण चला. तर मंडळी मी आता हय जेवक थांबलोय. घराकडून जेवण आणले नाही होता, माझ्या जेच गाडीत आहेत माझ्यासोबत त्यांनी. तर म्हटलं बागेत बसाया आणि जेवूया. तर हैसून सोलापूर आहे 89 किलोमीटर, म्हणजे नाही म्हटलं तरी अक्कलकोट 150 किलोमीटर असताना जाऊ मला 2 तास लागतले. मग हे बघा बागेत बसलो त्या एकाच्या आंब्याच्या झाडाखाली आणि जेवलो मस्तपैकी. आणि हैसून आता मी निघतोय पुढे जाऊ काय तुमका दाखवतोय पुढे काय काय बघू मिळतं. आता काय बघण्यासारखं एवढं नाही आहे, डायरेक्ट अक्कलकोटलाच आम्ही जातलो. मग अक्कलकोटला जाऊन तुमका व्यवस्थित दर्शन दाखवते स्वामींचा. चला तर मग जाऊया पुढे आपण. तर मित्रांनो वाजलेत संध्याकाळचे 5 आणि माका सोलापुरात पण काय CNG मिळालो नाही आणि 2-3 ठिकाणी बघले ते पण काय CNG मिळालो नाही. म्हणून अक्कलकोट रोडला येलोय. तर माका गाडी दिसली CNGची, म्हटलं विचारूया. तर ते CNG होतो, ते म्हटले 15 मिनटात थांब गाडी लोड करतोय. तर म्हटलं ठीक आहे, CNG भरतोय आणि जाते आता पुढे अक्कलकोटला. CNGमुळे जरा मला लेट झालो, बाकी काय प्रवास छान झालो व्यवस्थित. मग आता अक्कलकोटला पोचतलो मी तरी तासाभरात, दाखवते तुमका पुढे. चला तर मग. तर मी फायनली 7 वाजता येऊन 6:30 वाजता येऊन पोचले अक्कलकोटला. पार्किंग बघा पण थोडी दाखवत आहे ना, जास्त नाही आहे. जाऊया पुढे आपण, जास्त वेळ नको घालवूया. या नवीन पार्किंगमध्ये गाडी पार्क केला असला तर तुमचा फिरायला जायचं लागत नाही. त्याची तुम्हाला शॉर्टकट दाखवतो. जुनी पार्किंग आहे, शेडमध्ये गाडी लावतो, हात घुसत आहे. आपण हात घुसला की डायरेक्ट जाताना स्वामी समर्थांच्या अन्नक्षेत्रामध्ये. डायरेक्ट मोठं जातं फिरा नव्हतं पूर्णला असा येऊ नको. डायरेक्ट पायाखाली बघा लावलेली असतात ना पार्किंगला गाडी, हात घुसा शॉर्टकट आणि डायरेक्ट जाऊन आम्ही आता सगळी जण जातो. पहिला आम्ही स्वामींचं दर्शन करू आणि मग महाप्रसाद करू जातो. इथून बघा इथून जातो आम्ही आता पुढे येऊ. गर्दी आज बऱ्यापैकी कमी आहे, म्हणून तुमचा मला शूटिंग करून दाखवतो. त्या दिवशी तर भयंकर गर्दी होती. गर्दी नाही असं नाही, गर्दी हा पण थोडी आहे. त्यामुळे चला भेटता आणि मोबाईलवर फोटो भेटता. जास्त बोलत नाही, फोटोपेक्षा मंदिरात जाते आतमध्ये आणि तुमचा बऱ्यापैकी शूटिंग करून दाखवतं. संपूर्ण व्हिडिओ बघा माझे. स्वामी जर तुमचा दिसले माझ्या व्हिडिओमध्ये तर नक्की दर्शन करा. स्वामीच्या मंत्र कमेंट करून तर मित्रांनो मी आता मेन दरवाजावर आणि जास्त बोलत नाही, तिथं जास्त व्हिडिओ करून दाखवतो. तर चला मग व्हिडिओ बघा, दर्शन घ्या आणि कसं व्हिडिओ वाटलं तर नक्की सांगा.
या तिघाची चावी कुणाकडे आणून द्या. घे किती ते एक तुझ्या साईडला ठेव. कुठे कुठे काय काय ठेवला बघून लक्षात ठेव ना. तुम्ही काय मान तर मंडळी मग दर्शन वगैरे करून आम्ही दिसलेच नाही. आपल्या लाईनीत माझ्या मित्रांनो जर दिला असणार रात्रीचे तर 8 वाजता लाईन चालू होता. 8 ते 12 महाप्रसाद टायमिंग आणि 8:30पर्यंत महाप्रसाद सुरुवात करतो. 8 महाप्रसाद झाल्यावर आणि गेलं लगेच पुढे होतं. तर मग फायनली 8 वाजता आमचा आतमध्ये घेतलं की त्यामध्ये बरीचशी लोकं बसली होती आणि बसली होतं. त्यांचं पण नियोजन करत होते. ते नियोजन त्यांचं एकदम चांगलं आहे, एकदम भारी. सगळ्यांका बसवल्याने शिस्तीत सगळं सांगितलं नियम समजावून तुम्ही काय करता मास्क टाकू नये वगैरे करायचा कोणाची वाटाडी करू नको. तर मग चला पुढे बघूया. आपले लहान लेकरं जेवढं जेवतील तेवढंच पानामध्ये घ्या. नंतर कोणत्याही प्रकारचा महाप्रसाद ताटामध्ये किंवा वाटीमध्ये शिल्लक करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाची नासाडी करू नका भाऊ. ठीक आहे भाऊ. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही महाप्रसाद घेतलो, स्वामींचं दर्शन घेतलं, नंतर महाप्रसादात गेलो. रांग होती बरीच, गर्दी पण खूप झाली. महाप्रसाद मिळालो. 700 ते 800 लोक म्हणजे 1000 पर्यंत लोक बसतात महाप्रसादात. एकदम मिळता बऱ्यापैकी. आणि हय आता रूम आम्ही बघू गेलो, मगाशीच गेलो होतो, पण सगळे रूम फुल आहेत. बुकिंग आधीपासूनच झालेलं होते, त्यामुळे रूम काय मिळालो नाही. मग त्यांना लेडीज जी माझ्याकडे होतं त्यांना कसं बसो एक रूम मिळालो. म्हटलं तुम्ही घेवा, कारण लेडीज ॲडजस्ट नाही करू शकत. तर मी म्हटलं आजची रात्र गाडीत झोपतोय, काय विषय नाही. तर ती गेली आहेत गाडीत, ती गेली आहेत रूममध्ये. मी लय गाडी आहेत आणि पाऊस सुरू झालो बघा, वातावरण थंड. आता मी झोपतोय. तुमका बऱ्यापैकी शूटिंग करून दाखवलंय. उद्या सकाळी पण दर्शन घेऊ मिळालं तर दर्शन घेईन आणि उद्या सकाळी पण दाखवीन. चला तर मग मी आता झोपतोय, तुम्ही पण झोपा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी आहे अक्कलकोटात. आज अक्कलकोटमधनं आज सकाळचा व्हिडिओ करतोय. लय भारी वाटतं. आणि आता उठलंय मी आणि आता जाते रूमवर फ्रेश हो आणि हैसून निघतोय फ्रेश होऊन. चला तर मग आज दाखवतो तुमका काय काय बघू मिळतं. आता पुढे राहा माझ्या बरोबर, व्हिडिओ स्किप करू नको अजिबात. मंडळी होय आपण राहत होतो यात्री भवनमध्ये.
भक्त निवासमध्ये. आता काय माका स्वामींच्या मठात जाऊक मिळत नाही हा, तर मी बाहेरनाच नमस्कार केलाय आणि हय जात आहे शमी विघ्नेश गणेश मंदिरात. आज संकष्टी हा, तर म्हटलं दर्शन घेऊया, तुमका पण दाखवतोय. चला तर मग पुढे बघा मंडळी, या विघ्नेश गणेश मंदिर, शमी विघ्नेश गणेश मंदिर अक्कलकोटचा. आणि मित्रांनो, ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात ना अष्टविनायकांची 8 बॅनर लावलेले आहेत, फलक लावलेले आहेत. त्याच्यात प्रत्येक अवताराची प्रत्येक माहिती दिलेली आहे, म्हणजे काय काय कसा कसा विशेष हा त्या अवतारात, तर त्याची माहिती दिलेली आहे संपूर्ण. म्हणून तुमका मी मुद्दाम शूटिंग करून दाखवलंय. बघा छान हा, त्या त्या अवतारावर तुम्ही स्टॉप करून ती माहिती वाचू शकतास. तर बघा व्हिडिओ थंय थांबून तुम्ही वाचा पूर्ण माहिती, एकदम छान हा. मला काय वाचूक मिळाली नाही म्हणून म्हटलं तुमका तरी दाखवूया, म्हणून मी शूटिंग केलंय. मस्त वाटलं ह्या मंदिरात येऊन. चला आता मी जातोय पुढे. आणि मंडळी, ह्या अक्कलकोटमधला आणि एक ठिकाण तुमका माहिती असतात माहिती नसतात माका कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ राजे राय मठ, हय पण मस्त ह्यो मठ हा. हय काय जास्त शूटिंग करू का देत नाही, तरी पण मी तुमका शूटिंग करूक मिळाली ना तर थोडी तरी करून दाखवतो. हे पार्किंगमध्ये गाडी पार्क करायची आणि आतमध्ये जायचं लागतं. तर मंडळी बघा, ह्या देवस्थाना असं ह्यो मठ हा, श्री स्वामी समर्थ राजेराय मठ. आणि समर्थांच्या मठाच्या समोरच मारुतीरायांचं मंदिर हा. मारुतीरायांचं मंदिर पण छान हा. आपण तुमका मी शूटिंगमध्ये घेऊन दाखवते. बघा, मारुतीरायांका नमस्कार करा. आणि बरोबर ह्या मंदिराच्या समोरच ह्यो मठ हा. तर मठाची थोडी शूटिंग मी करतोय, ते करूक देत नाही माका. तर मंडळी, राजमेय मठात स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे जाऊ. आता पुढे बघतोय खय खय जाऊचा, आता खयचो रूट आणि काय तो तुमका सांगतोय. चला तर मग माझ्यासोबत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करून आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासात. काल सकाळी निघाला होते, संध्याकाळी अक्कलकोटला पोचलोय. दर्शन घेऊन महाप्रसाद करून आम्ही आज रवलो आणि आज सकाळी निघालो आम्ही परतीच्या प्रवासात. आता ही लोक बोलतात बेळगावात जाऊचा, त्यांना काय खरेदी करूचा. तर मग हायना मी आता कोल्हापुरात नाही जातलो आहे, डायरेक्ट शॉर्टकट एक रोड हा, तिथून डायरेक्ट बेळगावात जातलो आहे. आता बघूया, बेळगावात जाऊ मग नाही म्हटलं ती रात्र होतली, दुपार होतली, पण निघेपर्यंत रात्र होतली. आणि हे सोलापुरात पुढे येईल, सोलापुरात आणि पाऊस लागायला लागलो. पावसाचं वातावरण इतक्या झाला ना की म्हटलं आता पाऊस भरपूरच लागतो. तर थोडं थोडं चालू झालो हा. तुमका म्हटलं शूटिंग करून दाखवूया जरा पहिल्या पावसाची घाटावरच्या. तर बघा पुढे, मी काय जास्त आता बोलत नाही. आणि मित्रांनो, पुढे पाऊस इतको माका दिसता ना की मुसळधार पाऊस लागणार, म्हणून तुमका आता एक शूटिंग करून दाखवतोय मुसळधार पावसाची. तर मी काय जास्त बोलत नाही. तर बघा पाऊस कसलो लागता तो हा, नुसतं धुमशान करता, धुमशान. तर पावसाक टाकलंय पाठी आणि मी इलय पुढे आणि लागलंय पुणे बेंगलोर हायवे. तर म्हटलं तुमका दाखवूया जरा शूटिंग करून. मस्त रोड बनवल्याने, नवीनच बनवल्याने या 6 पदरी. तर मग हैसून मी जातलंय आता बेळगावला, आणि बेळगावला त्यांना शॉपिंगला सोडतलंय. आणि बेळगावला तुमका मार्केट मी मागच्या व्हिडिओत दाखवलंय, त्यामुळे काय आता दाखवूचं नाही पुन्हा ताच. तर बघूया, थोडाफार काय दाखवू मिळाला तर दाखवतोय. तोपर्यंत चला भेटूया पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो, मी येऊन पोचलोय बेळगावात. या बेळगावातला गोवा पार्किंग हा, ही गाडी पार्क केलंय आणि त्यांना बोलले तुम्ही जावा शॉपिंग करून येवा. तोपर्यंत मी हे थांबतोय, मला काय जाऊक मिळायचं नाही. आणि मागच्या व्हिडिओत तुमका मी बेळगावच्या बाजाराची पूर्ण शूटिंग करून दाखवलं होतं, त्यामुळे आज काय दाखवीत नाही. यो पार्किंगमधलो मठ हा श्री स्वामी समर्थांचो, दत्तगुरूंचा एक मंदिर हा, त्याच्या मागे श्री विठ्ठल रखुमाईचा मंदिर हा, आणि त्याच्या मागे श्री स्वामी समर्थांचो मठ हा. तर मग अशा प्रकारे होतो आजचो व्हिडिओ संपूर्ण. तुमका व्हिडिओ आवडलो असात तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करूक विसरू नका. श्री स्वामी समर्थ.